आता आपण बघणार आहोत न्यूमॅटिक सर्किट फॉर डबल ॲक्टिंग सिलेंडर. तर यामध्ये आपण आज बघणार आहोत स्पीड कंट्रोल सर्किट, आणि ते स्पीड कंट्रोल आहे मीटर इन स्पीड कंट्रोल सर्किट. कारण स्पीड कंट्रोलचे 3 टाईप्स असतात: मीटर इन सर्किट, मीटर आउट सर्किट आणि ब्लेड ऑफ सर्किट. मग त्यामधलं आज आपण मीटर इन सर्किट जो आहे ते बघणार आहोत. त्यामधला जो स्पीड कंट्रोल सर्किटमध्ये महत्त्वाचा जो वॉल असतो त्याचं नाव आहे फ्लो कंट्रोल वॉल. नाव आहे फ्लो कंट्रोल वॉल. हा जो टाईप आहे फ्लो कंट्रोल वॉल विथ चेक वॉल. तर याची ही जी आहे ही नॉर्मल पोझिशन आहे, आणि या पोझिशनमध्ये अशा प्रकारे आपण जोडणी करतो. कॉम्प्रेसर नंतर रिसिवर नंतर FRL युनिट, आणि FRL युनिटची जी पाईप आहे तो आपण 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला जोडणार. इथे आज आपण लिव्हर ऑपरेटेड 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉल वापरलेला आहे आपल्या सर्किटमध्ये. इथे आपण जरी पुश बटन लिहिलं आहे तरी ॲक्च्युअलमध्ये आपण लिव्हर ऑपरेटेड 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉल यूज केलं आहे. तर जोडणी बघा, तर FRL युनिट नंतर प्रेशर पोर्ट या पोझिशनमध्ये काय असतं, 5/2 म्हणजे काय, तर 5 पोर्ट आणि 2 पोझिशन. 5 पोर्ट कोणते असतात, तर एक जो असतो तो प्रेशर पोर्ट असतो, आणि 2 रिटर्न पोर्ट असतात. त्याला 2 रिटर्न पोर्ट आणि 2 सर्व्हिस पोर्ट असतात. तर FRL युनिट नंतर आपण प्रेशर पोर्टला जोडली. मग प्रेशर पोर्ट या पोझिशनमध्ये प्रेशर पोर्ट जो आहे तो B सर्व्हिस पोर्टला कनेक्ट असतो. त्यामुळे कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती रॉड एंड साईडला एंटर होते, आणि हा जो पिस्टन आहे किंवा डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे तो रिट्रॅक्टेड पोझिशनला राहतो. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत ॲक्च्युएटेड पोझिशन. ॲक्च्युएटेड पोझिशनमध्ये काय होतं, ॲक्च्युएटेड पोझिशनमध्ये आपण ज्यावेळी हा लिव्हर ऑपरेट करतो 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलचा, त्यावेळी स्पूलची पोझिशन चेंज होते आणि तो या पोझिशनमध्ये येतो. आणि या पोझिशनमध्ये प्रेशर पोर्ट जो आहे तो A सर्व्हिस पोर्टला कनेक्ट असतो, आणि B सर्व्हिस पोर्ट रिटर्न पोर्टला कनेक्ट असतो. त्यामुळे कॉम्प्रेस्ड एअर जी आहे एअर कॉम्प्रेसरकडून रिसिव्हरकडून FRL युनिटकडे, FRL युनिटकडून प्रेशर पोर्टकडून डायरेक्शन कंट्रोल वॉल हा A सर्व्हिस पोर्टला कनेक्ट असल्यामुळे ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही कॅप एंड साईडला एंटर होते. पण कॅप एंड साईडला एंटर होण्यापूर्वी ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होते. आता इथून जर तुम्ही बघाल तर इथून कॉम्प्रेस्ड एअर या चेक वॉलमधून पास होऊ शकत नाही. हा नॉन रिटर्न चेक वॉल आहे. त्यामुळे कॉम्प्रेस्ड एअर जी आहे या फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होते. इथे आपण काय केलं आहे, तर एरिया जो आहे तो कंट्रोल केला आहे कॉम्प्रेसरचा. त्यामुळे ही जी स्पेस आहे ही स्पेस फिलअप व्हायला त्यामुळे काय लागतो, वेळ लागतो, आणि त्यामुळे या पिस्टनचा जो स्पीड आहे तो काय होतो, कंट्रोल होतो. आता याला मीटर इन नाव कशासाठी दिलं आहे, तर यामध्ये काय होतं सांगा, तर आतमध्ये जाणारी जी हवा आहे कॉम्प्रेस्ड एअर आहे त्याचा आपण स्पीड काय केलं आहे, कंट्रोल केलं आहे, म्हणून त्याला आपण मीटर इन सर्किट म्हणतो. आता कॉम्प्रेस्ड एअर ज्यावेळी इथे एंटर होते त्यावेळी रॉड एंड साईडची हवा जी आहे ही Bकडून Rकडून मग बाहेर पडते. तर हे जे आता ॲक्च्युअल सर्किट आहे ते आपण आता बघणार आहोत. तर आताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपण आता ही जोडणी अगोदरच केलेली आहे. आता बघा, हा FRL युनिट आहे. FRL युनिटकडून जाणारी जी पाईपलाईन आहे ती कुठे गेली आहे, जंक्शन वॉलला गेली आहे. तर जंक्शन वॉलमधून जी पाईपलाईन आहे कुठे गेली आहे, प्रेशर पोर्टला गेलं आहे. या प्रेशर पोर्ट हा आहे तो ओळखायचा कसा, तर प्रेशर पोर्टच्या दोन्ही बाजूला इथे रिटर्न पोर्ट असतात. इथे बाजूला बघा तुम्हाला दिसतील, हे रिटर्न पोर्ट आहेत. तर हा एक रिटर्न पोर्ट, हा एक रिटर्न पोर्ट, आणि हा जो आहे तो प्रेशर पोर्ट, आणि हे जे दोन आहेत ते सर्व्हिस पोर्ट. हा A सर्व्हिस पोर्ट आणि हा B सर्व्हिस पोर्ट, असे टोटल मिळून 5 पोर्ट आहेत आणि 2 पोझिशन. आता एक जी पोझिशन असते ती एक्सटेन्शन ऑफ पिस्टनसाठी असते, आणि एक पोझिशन असते ती रिट्रॅक्टेड ऑफ पिस्टनसाठी, म्हणजे जसं आपण एक्सप्लेन केलेलं नॉर्मल पोझिशन आणि ॲक्च्युएटेड पोझिशन. तर आता आपण बघणार आहोत, तर ही जी आहे ही नॉर्मल पोझिशन आहे. या पोझिशनमध्ये काय होतं बघा, तर कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ही Pकडून Bकडे गेली आहे, Pकडून Bकडे गेली आहे. त्यामुळे इथून कॉम्प्रेस्ड एअर इथे जाते, इथून रॉड एंड साईडला गेली आहे. त्यामुळे हा जो डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे तो रिट्रॅक्टेड पोझिशनला आहे. आता ज्यावेळी आपण हा वॉल ऑपरेट करणार, बरोबर ना, हा लिव्हर आहे 5/2 लिव्हर ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल,
आता ज्यावेळी आपण हा लिव्हर ऑपरेट करणार त्यावेळी याची पोझिशन जी आहे ती चेंज होणार. म्हणजे प्रेशर पोर्ट हा ए सर्व्हिस पोर्टला कनेक्ट होणार आणि कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती पी कडून ए कडे जाणार आणि ए कडून ही कुठे गेली आहे बघा, तर फ्लो कंट्रोल वॉलच्या इनलेटला गेलेली आहे. आणि फ्लो कंट्रोल वॉलचा जो आउटलेट आहे तो आपण कुठे जोडला आहे बघा, फ्लो कंट्रोल वॉलचा आउटलेट कॅप एंड साईडला जोडलेला आहे. समजलं? तर अशा प्रकारे ही आपण जोडणी केलेली आहे. आता काय होणार सांगा, ज्यावेळी आपण हा लिव्हर ऑपरेट करणार त्यावेळी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे पी कडून ए कडे जाऊन फ्लो कंट्रोल वॉलमधून कॉम्प्रेस्ड एअर आतमध्ये जाणार. म्हणजेच आपण आतमध्ये जाणाऱ्या हवेचा फ्लो काय केला आहे, कंट्रोल केला आहे. म्हणून या सर्किटला मीटर इन सर्किट म्हणतात. आता याचा स्पीड कंट्रोल आपण हे बघा, हे ॲडजस्टेबल नॉब आहे, याच्या सहाय्याने आपण त्याचा स्पीड कमी जास्त, या पिस्टनचा स्पीड कमी जास्त करू शकतो. तर आता आपण ऑपरेट करून दाखवणार आहे. तर हा बघा, आता एक्सटेन्शनचा जो स्पीड आहे तो बघा कंट्रोल होईल. आता रिट्रॅक्टेड पोझिशनमध्ये बघा, रिट्रॅक्टेड पोझिशनमध्ये एकदम फास्ट येतो आणि एक्सटेन्शन होताना स्पीड जो आहे तो आपण काय केला आहे, कंट्रोल केलेला आहे. याला म्हणतात मीटर इन एक्सटेन्शन. म्हणजे एक्सटेन्शनचा स्पीड आपण मीटर इन सर्किटच्या सहाय्याने काय केलं आहे, कंट्रोल केलं आहे. आता ज्यावेळी आपण लिव्हर ऑपरेट केला त्यावेळी काय झालं सांगा, तर कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ही पी कडून ए कडे गेली, ए कडून फ्लो कंट्रोल वॉलमधून कॅप एंड साईडमध्ये इंटर झाली आणि हा जो आपल्याला एक्सटेन्शन मिळाला. तर अशा प्रकारे आपण हे मीटर इन एक्सटेन्शन सर्किट बघितलं आहे.